ही कोणी राजकीय निवडणूक जिंकली म्हणून केलेली मिरवणूक नाही, तर लोकसहभागातून उभ्या राहिलेल्या आणि फक्त महाराष्ट्र आणि देशात नाही तर जगात अव्वल क्रमांकाची शाळा म्हणून गणलेल्या खेड तालुक्यातील जालिंदर नगरचे हे ग्रामस्थ आहेत आणि ज्यांनी डोक्यावर घेतलेला आहे ते आहेत त्या जिल्हा परिषद शाळेचे दत्तात्रय वारे गुरुजी। तुम्हाला माहित असेल वाबळेवाडीची शाळा जगाच्या नकाशावर घेऊन जाणारे हेच ते दत्तात्रय वारे गुरुजी आहेत। विद्वान सर्वत्र पूज्यते। एक शिक्षक जिद्दीला पेटला तर काय घडू शकतं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणून वारे गुरुजींनी ही शाळा अख्ख्या जगात सर्वश्रेष्ठ करून दाखवली। या शाळेला बेस्ट ऑफ द बेस्ट स्कूल असं गौरवण्यात आलं असून ही जगातली 1 नंबरची शाळा आहे जिला अबुधाबीमध्ये 1 कोटी रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे। टॉप स्कूल म्हणून टी फॉर एज्युकेशन या जागतिक पातळीवरील संस्थेमार्फत घेतल्या जाणाऱ्या वर्ल्ड बेस्ट ऑफ बेस्ट स्कूल प्राइज या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धेत जगातली पहिली शाळा येण्याचा मान या शाळेनं पटकावलेला आहे आणि दत्तात्रय वारे गुरुजींच्या रूपानं या पुणे जिल्ह्याला जागतिक स्तरावर शैक्षणिक दृष्ट्या नेण्यात यशस्वी झालेला आहे। पुणे जिल्हा परिषदेची जालिंदर नगरची शाळा आज जगातली 1 नंबरची शाळा बनलेली आहे आणि तिला दत्तात्रय वारे गुरुजींनीच या स्थानावर घेऊन गेलेलं आहे। गुरुजींना सुद्धा वारेच म्हणावं लागेल अशा स्वरूपाची ही किमया, कारण तुम्हाला माहित आहे वाबळेवाडीत नेमकं काय घडलं होतं। मात्र लोकसहभागातून शाळेचा विकास या स्पर्धेच्या विभागामध्ये शाळा सहभागी झाली। बक्षीस मिळवणं हा हेतू नव्हता, तर जागतिक दर्जाच्या शाळा आणि जागतिक दर्जाचे शिक्षण सरकारी शाळेत उपलब्ध होऊ शकतं हे दाखवून देण्याचा हा प्रयत्न होता आणि या निमित्तानं ही शाळा जगाच्या नकाशावरती पहिल्या क्रमांकावर गेलेली आहे। ग्रामस्थांनी जल्लोष केला। यामध्ये एक स्थानिक नागरिकांनी किंवा जगभरातल्या नागरिकांनी मतदान करण्याचा सुद्धा एक क्रायटेरिया होता। त्यामध्ये देखील ही शाळा बेस्ट ऑफ बेस्ट स्कूल ऑफ कम्युनिटी चॉईस अवॉर्ड म्हणून निवडली गेलेली आहे आणि खूप मोठं कौतुक या शाळेचं झालेलं आहे। 1 कोटी रुपयांचं पारितोषिक अबुधाबी येथे 15 आणि 16 नोव्हेंबरला या शाळेला दिलं जाणार आहे। ग्रामस्थ पालकांचा या निमित्तानं आनंद अगदी गगनाला मावेनासा झाला होता। या संदर्भातील माहिती देखील दत्तात्रय वारे गुरुजींनी दिली की नेमकी ही स्पर्धा काय होती आणि ही शाळा या स्तरावर कशा पद्धतीने गेली याची देखील त्यांनी माहिती दिली। एकूणच एखाद्या शिक्षक कसा असावा याचं उत्तम उदाहरण या निमित्तानं जालिंदर नगरच्या शाळेने दिलेलं आहे। आपण पाहूयात ते काय म्हणाले। नमस्कार। टी फॉर एज्युकेशन ही एक जागतिक संस्था आहे आणि त्या संस्थेच्या माध्यमातून वर्ल्ड बेस्ट स्कूल नावाची स्पर्धा आयोजित केली जाते। जगभरातल्या लाखो शाळा या स्पर्धेमध्ये सहभागी होतात। आपली जिल्हा परिषदेची जालिंदर नगर ही शाळा या स्पर्धेमध्ये सहभागी झाली होती आणि प्रत्येक टप्प्यावर पुढे जात जात ही शाळा टॉप 10 पर्यंत पोहोचली। कम्युनिटी कोलॅबोरेशन या 5 पैकी एका सेगमेंटमधून ही शाळा निवडली गेली होती। त्यानंतर स्पर्धेच्या शेवटच्या आणि मुख्य टप्प्यामध्ये पब्लिक वोटिंगचा क्रायटेरिया होता। या 50 शाळांपैकी ज्या शाळेला जास्तीत जास्त मतदान होईल ती शाळा बेस्ट ऑफ द बेस्ट स्कूल आणि कम्युनिटी चॉईस अवॉर्ड म्हणून निवडली जाणार होती। आपल्या जालिंदर नगरच्या शाळेला सर्वत्र मतदानासाठी खूप चांगला प्रतिसाद मिळाला। सर्वजणांनी प्रयत्न केले आणि त्या पाठबळावर समाजाचा लोकसहभाग आणि एकूण प्रशासनाचा पाठिंबा या सगळ्याच्या अनुषंगाने आपली शाळा जगात बेस्ट ऑफ द बेस्ट स्कूल म्हणून निवडली गेली। कम्युनिटी चॉईस अवॉर्ड आपल्या शाळेला जाहीर झालेलं आहे। 1 कोटीचं बक्षीस अबुधाबी येथे 15-16 नोव्हेंबरला त्याचं वितरण होणार आहे। या सन्मानामुळं आमचे ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी आणि प्रशासनातील आमचे पाठिंबा देणारे सर्व अधिकारी वर्ग, पदाधिकारी या सर्वांना खूप आनंद झालेला आहे। आमच्या सगळ्यांसाठी हा क्षण खूप महत्त्वाचा आहे। सरकारी शाळेतली क्षमता या निमित्ताने अधोरेखित झालेली आहे आणि या पुढच्या काळात सरकारी शाळांमध्ये एक सकारात्मक वातावरण कसं निर्माण होईल यासाठी आम्ही सगळेजण मिळून परत प्रयत्न करूया। धन्यवाद।
we'll see you be slightly closer to the prizes and you can apply for them. Again, it's only a heartfelt I know it's third month. Sir.